छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि या स्वराज्याच्या स्थापनेनंतर त्यांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाला विस्तार करण्याचं काम सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर ताराराणी आणि नंतर पहिले शाहू महाराज यांनी केले. या स्वराज्याचा खऱ्या अर्थानं जो विस्तार झाला आणि स्थैर्य जे लाभलं स्वराज्याला, तर ते लाभलं छत्रपती शाहू महाराज जे पहिले होते सातारचे, त्यांच्या काळामध्ये हे स्थैर्य लाभलं. आणि हे स्थैर्य कोणामुळं लाभलं तर याच्यामध्ये अनेक सरदार, अनेक अशी घराणी होती ज्यांनी या स्वराज्याच्या यज्ञकुंडामध्ये आपल्या प्राणांची प्रसंगी आहुती दिली, बलिदान दिलं, आपलं रक्त गाळलं, आपलं घाम गाळला आणि यातून ह्या स्वराज्याची निर्मिती झाली. पेशवे बाजीराव पेशवे असतील किंवा बाळाजी विश्वनाथ असतील यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे. परंतु यांच्यासोबतच किंवा त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी स्वराज्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम केलं, तर त्यामध्ये पिलाजीराव जाधव असतील किंवा धनाजी जाधव असतील, निंबाळकर असतील, मोरे असतील, यासह अनेक घराण्यातल्या सरदारांनी आपल्या आपल्या पद्धतीनं या स्वराज्याचं मंदिर उभं राहण्याकामी काम केलं. तर आज मी नांदेड सिटीच्या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये एक स्वराज्य शिल्प आहे, सरदारांचं शिल्प आहे, बरोबर. तर त्या शिल्पाच्या बाबत अनेक लोकांना प्रश्न आहेत की हे नेमके पिलाजीराव जाधवांचं ज्यांचं हा पुतळा आहे किंवा हे जे मावळे त्यांच्याबरोबर आहेत, तर हे नेमके कोण आहेत, काय आहे, त्यांचं योगदान काय, स्वराज्यामध्ये त्यांनी नेमकं असं काय केलं आहे, तर याच्याबद्दलच मला अनेकांनी प्रश्न विचारले. आणि मग मी बोलताना याबद्दल चर्चा करताना माझी भेट त्याच पिलाजीराव जाधवांच्या वंशामधले समीर जाधवराव यांच्याशी माझी भेट झाली आणि मी त्यांच्याशी गप्पा मारत असताना अतिशय म्हणजे अंगावरती काटा येईल अशा पद्धतीचा इतिहास पिलाजीराव जाधवांचा आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना हे सगळं जाणूनच घेऊयात. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मला सुरुवातीला प्रश्न असा आहे की तुमच्या जे पूर्वज आहेत किंवा आत्तापर्यंतचा इतिहास आपल्या वंशजांना जिथपर्यंत माहिती, तर तो नेमका इतिहास काय आहे, आपलं मूळ काय आहे? आता आपण अगदी मूळ सांगायला गेलो तर श्रीकृष्णाच्या वंशापासूनचा हा वंश आहे जाधवरावांचा. आणि हा जो वंश आहे तो खऱ्या अर्थाने लखोजी राजेंच्या पराक्रमामुळं तो एक उदयाला आलेला आहे. आणि ह्या लखोजी राजेंना त्या काळामध्ये दख्खनचे सुभेदार म्हणजे दख्खनचे सरदार, या मराठा सरदारांचं नेतृत्वच लखोजी राजेंच्याकडे होतं. आणि लखोजी राजेंनी आपला जो सध्याचा दौलताबाद, पूर्वीचा देवगिरी किल्ला, हा जो किल्ला आहे तो लढून आपल्या ताब्यात घेतल्याची पराक्रमाची इतिहास आहे. आणि असा लढून देवगिरीचा किल्ला घेणारे ते एकमेव माणूस आहेत. अशा या पराक्रमी माणसाच्या हत्येनंतर जे जाधवराव कुटुंबीय, सगळे जाधवराव मंडळी विस्थापित झाले थोडे, आणि मग ते काही वेगवेगळ्या भागामध्ये आले. आणि त्यापैकीच पिलाजीरावांचं एक घर आहे की जे वाघोलीमध्ये स्थिरावलेलं घर आहे. आणि हा वारसा असा आहे, लखुजीराजेंच्या कन्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब याही याच घराण्यातल्या आहेत. त्या पुढे घोसले घराण्याच्या झाल्या आणि त्यानंतर आलेले शिवाजीराजे. ह्या सगळ्यांचा या पराक्रमाचा वारसा या सुभेदार सरदार पिलाजीराव जाधवरावांना आहे. आणि त्यांचे पूर्वजही वाघोलीतली पाटीलकी करत होते. त्यांच्या आजोबांचं नावही पिलाजीराव होतं. त्यामुळे इतिहासात एक दोन पिलाजीरावांचं वर्णन आहे आणि त्यामुळे काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी होतात. पण ह्यानंतर आपण मुद्दामून तुम्हाला सांगतोय की सुभेदार सरदार पिलाजीराव जाधवराव असं त्यांचं नाव आहे. आणि शाहू महाराजांचा जो उदय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी साहेब, आणि त्यानंतरचा जो संघर्ष सुरू झाला तो शाहू महाराजांच्या सुटकेनंतर, जे शाहू महाराजांच्या सुटकेसाठी ठराविक मंडळी, सरदार मंडळी जी दिल्लीला गेली, त्यांनी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या मुलाबरोबर काही बोलणी करून, तडजोडी करून शाहू महाराजांची सुटका केली. आणि हा आपला मराठी साम्राज्याचा राजा आहे, तो राजाला पुन्हा एकदा इकडे घेऊन यावं आणि आपली त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली एक भक्कम असं जे एक आपला एक सैन्य उभं करावं, अशी ज्या लोकांची इच्छा होती असे काही लोक तिथं जाऊन
त्यामध्ये प्रामुख्याने हैबतराव निंबाळकर, बाळाजी विश्वनाथ पेशवे, पिलाजीराव जाधवराव आणि अजून काही मंडळी, महत्वाची मंडळी होती. मला सगळ्यांची नावं इथं घेता ऍक्च्युली घ्यायला पाहिजेत, पण ती मला माहित नाही, त्यामुळे मला तेवढी माहिती नसल्यामुळं. तर हे काही ठराविक लोकांचं नाहीये, हे प्रचंड, जेव्हा एवढा मोठा संघर्ष आणि हे सत्ता होती तेव्हा निश्चित यामागे खूप लोक असतात. काही लोकांची नावं आपल्याकडनं घ्यायची राहिली तरी असणारी संख्या मोठी आहे. हे सगळे लोक मग सातारमध्ये घेऊन आले शाहू महाराजांना त्यांच्या संघर्षाच्या काळामध्ये, आणि सातारमध्ये त्यांनी त्यांची गादी स्थापन केली. मग ताराराणी साहेब तेव्हा राज्य करत असल्यामुळे त्यांचे आणि ताराराणींचे बरेच वेळा वेगळे वेगळे वाद आणि गोष्टी घडायला लागल्या. हे सगळे वाद मिटवण्यासाठी, करण्यासाठी या ज्या प्रामुख्याने काही सरदार मंडळींनी प्रयत्न केले, त्यामध्ये हे सर्व निंबाळकर मंडळी असतील, जाधवराव असतील किंवा बाळाजी विश्वनाथ पेशवे असतील, या मंडळींनी मोलाचा वाटा उचलला. आणि ताराराणींच्या पक्षातील काही मंडळींना त्यांनी शाहू महाराजांच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर आणलं आणि शाहू महाराजांच्या छताखाली, शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली एक मोठी फौज निर्माण केली. आणि पुढे याच फौजेतील मोठमोठ्या लोकांनी हे स्वराज्य साम्राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं ते खूप चांगल्या प्रकारे दिल्लीपर्यंत हे सर्व नेऊन साकार केलेले. तिथून पुढे अटकेपार पण झेंडे शाहू महाराजांच्याच काळात लागलेले, नंतर लागलेले, त्या आधी जागलेले. आणि ही पराक्रमाची सगळी परंपरा आहे, त्यापैकीच हे पिलाजीराव जाधवराव एक आहेत. आणि ते जेवढे सरदार मंडळी होते त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी कर्तृत्व केलं त्या प्रत्येकाचं वेगळं वेगळं होतं, त्यामधलेच हे पिलाजीराव जाधवराव. माझा प्रश्न असा आहे की आता पिलाजीरावांकडे दिवे, नांदेड आणि वाघोली या भागातली वतनदारी म्हणा किंवा त्यांच्या ताब्यात हा सगळा मुलूक होता, ते सगळे या भागाची व्यवस्था पाहायचे. तर हे साधारणपणे कधीपासून आले त्यांच्याकडे? तर हे कसं आहे, संघर्षाचा काळ जसा जसा होत राहिला, जसे जसे ते वेगवेगळ्या मोहिमा राबवायला लागले. प्रामुख्याने आपल्याला सांगतो की पिलाजीराव जाधवराव जे होते त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू संभाजीराव जाधवराव हे त्याच ताकदीने उभे होते. ह्यांचा उल्लेख फार कमी येतो संभाजीरावांचा. आणि ह्या लोकांनी माळव्यामध्ये सुरुवातीला जाऊन माळव्यामध्ये एक आपलं प्रस्थापित केलेलं आहे राज्य, त्यामुळे माळव्यामध्ये सत्ता प्रस्थापित केली. माळव्यानंतर त्यांनी पुढे पोर्तुगीजांनी जो कोकणपट्टीचा जो हैदोस घातला होता किंवा जो लढा आपल्याला कोकणपट्टीतून उभा करा, वसईची मोहीम त्याला म्हटलं जातं, या मोहिमेमध्ये वसईमध्ये त्यांनी नेतृत्व केलं. आणि ह्या मोहिमेमध्ये केलेल्या मोठा पराक्रम आहे, शाहू महाराजांची सुटका आहे, ह्या सगळ्या कार्याबद्दल त्यांना पुढं वाघोलीचं इनाम असतील अजून वाढीव. वाघोली मधलं मंदिर आहे वाघेश्वराचं किंवा तळं आहे वाघेश्वराचं, हे पिलाजीरावांनी उभं केलंय. वाघोली गावला तटबंदी बांधलेली आहे त्यांनी. हे सगळं काम पिलाजीरावांनी त्यावेळेस मिळाल्यानंतर केलेलं आहे. आणि हे सगळं शाहू महाराजांनी त्यांना दिलेलं आहे त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर, त्यांच्या कामगिरीच्या जोरावर. आणि ह्या व्यतिरिक्तही शाहू महाराजांनी पिलाजीरावांना खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे त्यांनी निजामाविरुद्धचं एक मोठं, निजाम आणि मराठे यांनी एकत्र येऊन खूप मोठी एक मोहीम जी बाजूला केली होती, त्या मोहिमेमध्ये सुद्धा खूप मोठा संघर्ष करून इथून संभाजीनगरपर्यंत आत्ताच्या ती मोहिमा गेल्या होत्या. आणि तिकडनं जात असताना आपल्याला जे गोलेगाव लागतं, मरकळ लागतं, मालेगाव लागतं, या सगळ्या भागामध्ये पिलाजीरावांना एक वेगळी जहागिरीची जागा होती. पण प्रामुख्याने त्यांना दिवे घाटाच्या वरची एक जागा मिळाली. आणि ती जागा जी दिवे घाटाच्या वरची आहे तिथं त्यांनी एक सुंदर गडी बांधलेली आहे. बरं, हा त्यांच्या काळातला, ती गडी खूप जुनी त्यांनी बांधलेली आहे. आणि पिलाजीरावांचा काळ हा साधारण, त्यांचा जन्म आम्ही 1680 सालचा इतर पुराव्यानिशी मानतो, काही अंदाजे तो मानतो, पण त्यांचा मृत्यूची तारीख, निश्चित तारीख आपल्याकडे आहे ती 3 जुलै 1751 ही आहे. त्यांची वाघोलीमध्ये समाधी आहे. ह्या पराक्रमी माणसांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या लढ्या दिल्लीपर्यंतच्या केल्यात, बंगालच्या केल्यात. बंगालची मोहीम सुद्धा त्यांनी राबवलेली आहे. आणि इथल्या खूप मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत. पण सर्वात विचारायचं की त्यांनी अनेक लढायांमध्ये नेतृत्व केलं, भाग घेतला,
त्यापैकीच्या प्रमुख लढाया हां. आहेत तर त्याच्याबद्दल मला सांगा. आणि त्या मला वाटतं की मोस्टली पहिल्या बाजीरावांच्या कार्यकाळामधल्या. अगदी बरोबर. कसं आहे, सुरुवातीला बाळाजी विश्वनाथ पेशवे होते. बाळाजी विश्वनाथ पेशवे तडजोडी आणि वाटाघाटी करायचे, मुत्सद्देगिरी करायची, म्हणजे आपण त्याला मुत्सद्देगिरी म्हणतात. त्यांच्या त्या चांगल्या मुत्सद्देगिरीमुळं ताराराणींच्या पक्षातले खूप मोठ्या प्रमाणावर लोक त्यांनी शाहू महाराजांच्या पक्षामध्ये आणली होती. आणि हे काम करत असताना जेव्हा बाळाजी विश्वनाथ पेशवे वारल्यानंतर परत एकदा दुसरा पेशवे त्या नेमण्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय पुढे आल्यानंतर बाजीराव पेशवेंना ते पद मिळावं असं शाहू महाराजांनाही वाटत होतं आणि तिथं असलेल्या काही लोकांना वाटत होतं. तर पिलाजीरावांनीही त्या महत्त्वाच्या काळामध्ये बाजीराव पेशवेंना पेशवेपदासाठी एक महत्त्वाचं तिथं हे केलेलं आहे की त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि युद्धकलेचं शिक्षण सुद्धा बाजीराव पेशवेंचं आणि चिमाजी आप्पा या दोघा भावंडांना स्वतः पिलाजीरावांनी दिलेलं आहे. त्याबद्दलचा एक त्यांचा फोटो आहे, तो शनिवारवाड्याच्या तिथून नंतर पर्वतीचं जे देवदेवेश्वर संस्थान आहे तिथं एक छोटं म्युझियम आहे. तिथं जर बघितलं आपण तर तिथं पिलाजीरावांचा फोटो आहे आणि त्या पिलाजीरावांच्या फोटो खाली स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे. असा हा पुरावा आहे त्याचा. आणि ह्या त्यांच्या कामगिरीमुळं परत एक मराठी साम्राज्याला परत एक चांगला तरुण पेशवा मिळाला. आणि त्यांच्या पराक्रमाबरोबर प्रत्येक जण अजून पराक्रमाने पुढे जाऊन ही दिल्लीपर्यंतची सगळी मोठी ताकद आणि ह्या सर्व सरदार मंडळींची मिळालेली ताकद, ह्यामुळे एक साम्राज्य उभं राहायचं काम जे निर्माण झालं ते ह्या काळामध्ये झालं. त्यानंतर पेशवे आणि पिलाजीरावांचे संबंध, पेशवे आणि शाहू महाराजांचे संबंध हे अत्यंत जवळचे होते, आपुलकीचे होते, चांगले होते. जेव्हा जेव्हा या लढाईवर कोणी ना कोणी जात असेल पेशवे मंडळींपैकी किंवा इतर सरदारांपैकी, तेव्हा बाजीराव पेशवे आणि पिलाजीराव हे बरोबर असायचे. त्यातलीच एक सर्वात महत्वाची बंगश विरुद्धची जी लढाई आहे त्या लढाईमध्ये सुद्धा पिलाजीराव होते. आणि त्यामध्ये बंगशा विरुद्धची जी लढाई झाली तर छत्रसाल राजांनी या लढाईमध्ये ज्या ज्या सरदारांनी, प्रमुख सरदारांनी पराक्रम गाजवला त्या सर्वांसाठी एक आपली त्याच्याकडनं प्रेमाची भेट म्हणा, एक वेगळ्या प्रकारची जहागिरी म्हणा, अशा गोष्टी दिल्या. तर त्यांनी तिथं हिऱ्याच्या पन्न्याच्या खाणीतला हिस्सा बाजीराव पेशवेंना आणि मुलीसारखी असलेली मस्तानी ही त्यांना त्यांची पत्नी म्हणून असं जे झालेलं आहे त्याबरोबरच पिलाजीरावांनाही त्यांनी सागर प्रांतामधली मोकलमाऊ, बासाकला वगैरे अशी 12 ते 14 गावं छत्रसाल बुंदेलांनी ह्या कामगिरीबद्दल त्यांना दिली होती. आणि तिथूनही त्यांचं पराक्रमाची ती एक अत्यंत चांगली एक लढाई आपण म्हणू शकतो तिथं असलेली, हा एक आपल्याला मी सांगू शकतो. मला स्पेसिफिकली जाणून काय घ्यायचं आहे की पिलाजीरावांनी कुठल्या प्रमुख लढायांमध्ये, कुठल्या मोहिमांमध्ये भाग घेतला आणि त्याचे रिझल्ट्स काय होते? तर त्यांनी वसईची जी मोहीम होती की जी चिमाजी अप्पांच्या बरोबर होती, तरी त्यामध्ये एक 6 आघाड्या होत्या की ज्या वसईच्या किल्ल्याभोवती लावल्या होत्या. आणि ह्या 6 आघाडीचे प्रमुख पद हे पिलाजीरावांकडे होतं. आणि पिलाजीरावांनी ही मोहीम यशस्वी केली होती. अतिशय तिथं तोफेचा मारा वेगळ्या पद्धतीने करून खूप म्हणजे हे झालं होतं. अगदी चिमाजी अप्पांनी तर शेवट हे पण बोलले होते की जर ते जिंकता येत नसेल किल्ला तर मला तरी उडवा, म्हणजे निदान माझं मुंडकं तरी त्या किल्ल्यामध्ये जाऊन पडेल. म्हणजे इतकं त्यांना उद्विग्न झाले होते की या लढाईमध्ये काय करावं. कारण पोर्तुगीज लोक होते, त्यांचं ते वसईवर ताबा होता आणि ते लोकांच्या तोफखाना आहे ते चांगल्या प्रतीचे होते आपल्यापेक्षा. तरी शेवटच्या ह्याच्यामध्ये तो वसईचा किल्ला ताब्यात घेऊन पोर्तुगीजांचा सगळा भाग पूर्णपणे, त्याला वसईची मोहीम नुसतं वसई म्हणत असले तरी ती अख्खी कोकणापासून तिथपर्यंत गेलेली मोहीम ही प्रमुख होती. आणि या प्रमुख मोहिमेत अंग्रेज सुद्धा त्यांच्या बरोबर होते. कान्होजी आंग्रेंनी त्यांनी आरमाराचा वापर केला होता आणि इकडं जमिनीवरनं ह्या पिलाजीरावांकडे त्याचं नेतृत्व होतं, त्यांच्याबरोबर काही मंडळी होती. आणि अशी पराक्रमाची तिथं संपूर्ण पोर्तुगीजांचं वर्चस्व मोडीत काढून एक आपला स्वराज्याचा अंमल बसवण्याचं काम हे या लढाईमध्ये झालं होतं. ही प्रमुख लढाई आपण ती एक म्हणू शकतो. त्यानंतरची लढाई जी आहे ती तुम्हाला मी मगाशीच बोललो की बंगश हा छत्रसाल राजांच्या
राज्यावर जेव्हा आक्रमण करून आला तर त्यावेळेस छत्रसाल राजांनी जी मदत मागितली त्यावेळेस बाजीराव पेशवे तिथं मदतीसाठी शाहू महाराजांच्याकडे मागितलेल्या शाहू महाराजांच्या आज्ञेवरनं गेले होते. या प्रमुख लढाईमध्ये पिलाजीरावही त्यांच्याबरोबर होते आणि या सर्वांनी बंगचा पराभव करून तिथं जो विजय मिळवला त्याबद्दल छत्रसाल राजांनी स्वतः प्रसन्न होऊन म्हणजे सज्जराजांनी त्यांच्या पराक्रमावर प्रभावित होऊन तिथं त्यांना जहागिरी पिलाजीरावांनाही दिली होती. सागर प्रांतामध्ये बासाकला, मोकलमाऊ वगैरे अशी एक 12-15 गावं होती ती तिथं त्यांना दिली होती. आणि बाजीराव पेशव्यांनाही त्यांनी त्याच लढाईमध्ये हिऱ्याच्या पाण्याच्या खाणीमधला काही हिस्सा आणि मस्तानी असं त्यांचं जे विषय आहे तो सर्व दिलेला होता. बरं, आता मला सांगा की ह्या सगळ्या कार्यकाळ किती मोठा आहे त्यांचा? पिलाजीरावांचा कार्यकाळ हा 1680 पासून त्यांचा जन्म अंदाजे आहे. जन्माची तारीख ही आपल्याकडे निश्चित नाहीये, त्यामुळे 1680चा हा काळ आपण धरतो. आणि खरा त्यांचा पराक्रमाला सुरुवात ही जी आहे ती जसे 1705 सालापासून सगळे एकत्र होऊन शाहू महाराजांची सुटका करण्यासाठी दिल्लीला जायला निघाले होते त्यात प्रामुख्याने ना त्यांच्या आणि तिथूनच त्यांची कार्याची सुरुवात आपल्याला दिसते. त्याच्या आधी त्यांच्या आजोबांकडं वाघोलीची पाटीलकी वगैरे होती. त्यानंतर पुढे त्यांनी नांदेडची पाटीलकी त्यांच्याकडे आली. त्याच्यानंतर असं जे त्यांचं कार्य आहे ते जसं जसं पुढे वाढत गेलं तसं त्यांच्या कार्याप्रमाणे त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जहागिरी मिळत गेली. कार्यकाळ म्हणजे जो कार्यकाळ आपण मगासपासून म्हटले की 1680 ते 1751. 1751 3 जुलै 1751 ही त्यांची मृत्यूची तारीख आपल्याकडे 100% आहे. आणि मृत्यूवेळी अंदाजे त्यांचं वय 70 ते 71 वर्षाचं असावं असं सगळे सांगतात. आणि वाघोलीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि वाघोलीमध्ये त्यांची समाधी आहे. तर आपण पराक्रमाचा काळ हा थोडासा आपण जर धरला तर 1707-8 पासून त्यांच्या पराक्रमाला सुरुवात झाली. एक छत्रपती आणि 3 पेशवे यांच्या सोबत त्यांनी काम करण्याचा योगदान. आता आपण बोलताना मगाशी पेशव्यांशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते असं तुम्ही सांगितलं. तर माझ्या माहितीनुसार बाळाजी विश्वनाथांच्या अनेक अडचणीच्या काळामध्ये पिलाजीरावांनी मोलाची मदत केली होती. तर पेशवे आणि जाधवराव यांचे संबंध कसे होते? अगदी पेशवेंचे आणि जाधवरावांचे संबंध अगदी चांगले होते. कारण बऱ्याच युद्धामध्ये जसं प्रसंगाला आपण सगळे सतत बरोबर असल्यानंतर जशी एकमेकातली एकी आणि एकमेकाचा जिव्हाळा निर्माण व्हावा, एकमेकाविषयी काळजी असावी, एखाद्याच्या सुखदुःखामध्ये आपण जसं असतो तसे एक जीवाभावाचे सर्व लोक झाले होते. आणि बाळाजी विश्वनाथ पेशवे हे जे पहिले आहेत ते जेव्हा असतानाच पिलाजीरावांचं काम आणि पिलाजीरावांची ओळख होती ती त्यांच्यानंतरही ती तशीच राहिली. त्या दोघांचे संबंध दुसऱ्या पेशव्यांच्या वेळेस सुद्धा अतिशय चांगले राहिले. आणि ह्या काळामधलं सर्व जुन्या आठवणी ते सगळं समोर असल्यामुळं त्यांच्यामध्ये दुरावा नाही, त्यांच्यात एक चांगले संबंध हे कायम राहिले. बाळाजी विश्वनाथांना जेव्हा काही ठिकाणी पकडून ठेवण्यात आलं होतं तर त्यावेळेस काय काय केलं होती मदत? आता कसं आलं की दमाजी थोरात हे ताराराणींच्या पक्षातले एक मोठे सरदार होते. ते वेळोवेळी शाहू महाराजांच्या राज्यामध्ये बरंच काही दांडगाई करायचे, दपटशाही करायचे. तर त्यांच्याशी बोलण्यासाठी एकदा बाळाजी विश्वनाथांना तडजोडीसाठी त्यांनी बोलवलं होतं. तर ह्या गोष्टीमध्ये बेल भंडारीची शपथ घेऊन आम्ही काही करणार नाही अभय देऊन सुद्धा बाळाजीराव विश्वनाथ पेशवे आणि त्यांना सर्वांना दमाजी थोरात यांनी त्यांच्या वाड्यामध्ये कैद करून ठेवलं आणि तिथं त्यांचे त्रास दिला, त्यांना हाल केले. ह्या सगळ्यानंतर त्यांनी निरोप पाठवला की ह्यांना एवढी खंडणी दिल्याशिवाय आम्ही काही सोडणार नाही. मग त्यानंतर त्यांनी खंडणी देऊन सोडवलं. त्यानंतर परत एक असा विषय झाला आणि ते पांडवगडच्या बाजूनी सगळे जात असताना त्यावेळेस बाळाजी विश्वनाथ पेशवेंच्या बरोबर 11-12 वर्षाचे बाजीराव पेशवे होते. त्या लढाईत पुन्हा एकदा त्यांनी हे केल्यानंतर तिथं नंतर मग एक संयुक्त मोहीम राबवली गेली आणि बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि बाकी सर्व सरदार मंडळींनी दमाजी थोरातांचा बंदोबस्त करावा असं शाहू महाराजांनी जेव्हा सांगितलं तेव्हा दमाजी थोरातांना त्यांची गडी पूर्ण नेस्तनाबूत करून तिचे पूर्ण उत्खनन करून दमाजी थोरातांना पकडून शाहू महाराजांच्याकडं
आणलं गेलं हे अत्यंत महत्वाचं या ह्या शाहू महाराजांच्या राज्यामधलं काम एक पिलाजीराव आणि इतर सरदारांनी मिळून केलेलं होतं. त्यामुळं त्या दोघांच्या मधला जिव्हाळा अजून वाढला आणि त्यानंतर तेच सर्व काही चिमाजी अप्पा असतील, बाजीराव पेशवे असतील, यांची युद्धकला जी आहे त्याचं शिक्षण पिलाजीरावांनी त्यांना दिलं. बरं. आणि त्यामुळं त्यांच्यातला जिव्हाळा पिलाजीरावांना आदराने ते काका असं म्हणत असत. बरं. अतिशय हा जिव्हाळ्याचा विषय होता. आणि ह्याबरोबर जसे इतर सरदारांचे संबंध असतात तसेच त्या सर्वांचे होते. तेवढाच जर शाहू महाराजांशी त्यांचा घरोबा होता. त्यामुळं काय झालं की जेव्हा जेव्हा कधी पेशवे आणि शाहू महाराजांमध्ये काही गैरसमज व्हायचे तर ह्यातला बातचीत करून त्यातली व्यवस्था पाहून त्यातले जे काही मुद्दे आहेत हे नीट करायचं 3 पिढ्यापर्यंत म्हणजे 3 पेशव्यांपर्यंतचं काम हे पिलाजीरावांनी केलेलं आहे. असा हा त्यांच्यातला ऋणानुबंध होता, पहिला संबंध होता. बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो मस्तानीपासून झालेला जो मुलगा होता शमशेर बहादर, तर त्याच्या लग्न जमवण्यामध्ये पिलाजीरावांचं काही योगदान आहे असं मला ऐकण्यात आलं. ही गोष्ट खरी आहे का? नेमका काय ते प्रसंग आहे? अगदी बरोबर म्हणताय. एक पराक्रमी बाजीराव पेशवे जे होते त्यांचा एक पराक्रमी पुत्र होता जो लोकांना माहित नाही, त्याचं नाव शमशेर बहादर होतं. हा शमशेर बहादर जो होता त्यांचं लग्न ठरवायचं काम हे पिलाजीरावांनी केलेलं आहे. आणि या पराक्रमी मुलांनी पुढं पानिपतमध्ये त्यांनी धारातीर्थी पडलेले आणि स्वराज्यासाठी जी पानिपतची लढाई झाली त्या लढाईमध्ये हे बाजीराव पेशव्यांचे पराक्रमी पुत्र त्यावेळेस तिथं ह्या पानिपतावर आपले त्यांचं वीरमरण आलेलं आहे आणि त्यांची समाधी भरतपूरच्या इथं जवळपास कुठं आहे. आणि असा ह्या माणसाचा इतिहास आहे. त्यांचेही पिलाजीरावांशी अतिशय चांगले संबंध होते म्हणूनच त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये मध्यस्थी केली होती आणि ते ठरवलं. असा हा तो प्रसंग आहे. इव्हन मस्तानी तलाव जो आहे जो दिवे घाटाच्या खालती आपण बघतो त्याचं बांधकामही अख्खं पिलाजीरावांनी बघितले. कारण तिथंच वरती पिलाजीरावांची जी गडी आहे अतिशय सुंदर वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली आणि राजस्थानमध्ये गड्यांचं जे संगोपन होऊन गड्या निर्माण करून ज्या व्यावसायिक दृष्टीने वापर केलाय अशी एकमेव महाराष्ट्रातली गडी आहे की जी जाधवगड म्हणून आज कामत साहेबांकडे आहे. आणि त्याचा जो वारसा आहे तो तिथले आमदार मंत्री दादा जाधवराव यांच्याकडे आहे आणि त्यांचे बंधू अमरसिंह जाधवराव ते दोघं तिथला आहे. तर सध्या हे आहे. बरं. शाहू महाराजांच्या तुम्ही सांगितलं की त्यांच्यासोबत त्यांच्या अत्यंत सलोख्याचे संबंध होते, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. तर आता शाहू महाराजांच्या दरबारामध्ये जे पहिल्या दर्जाचे सरदार मंडळी होते त्यापैकी पिलाजीराव जाधवराव होते. सल्लामसलत करताना बरेच वेळा शाहू महाराजांबरोबर ते असायचे. सल्लामसलतीत त्यांचं शाहू महाराजांबरोबर सल्लामसलत असायची आणि असा हा त्यांचा एक विश्वासू सहकारी आणि सुरुवातीपासूनचे सहकारी असं शाहू महाराजांचं त्यांच्याबद्दल प्रेम होतं. त्यामुळं त्यांना शाहू महाराजांनी त्यांच्या सुटकेनंतर दिलेली ही जी दिवे घाटावरची गडी आहे ही शनिवारवाड्याच्या आधी बांधलेली आपल्याला दिसती. एवढा तिथं तो त्यांचा जिव्हाळा होता आणि जेवढा त्यांनी म्हणजे सुरुवातीची जी गडी बांधायची परमिशन ही शाहू महाराजांनी पिलाजीरावांना दिलेली आहे. आणि पिलाजीराव हे कायम गुजरातीच्या फौजेमध्ये राहिले. त्यांनी स्वतःच वेगळं राज्य निर्माण करायचा कधी प्रयत्न नाही केला. यामुळं त्यांचा म्हणजे वेगळा महसूल उभा केलेला नाहीये आणि यामुळे त्यांचे आणि शाहू महाराजांचे असतील त्यांचे आणि पेशव्यांचे असतील एक जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे कायम संबंध राहिले. पिलाजीरावांच्या एकंदरीतच कारकिर्दीची जर आपण वैशिष्ट्य सांगायचे म्हटलं तर काय काय वैशिष्ट्य म्हणून किंवा कोणत्या ठळक घडामोडींकडे आपण बघता? आपण पिलाजीरावांचा जर इतिहास पाहिला तर जो संघर्षाचा काळ आहे की शाहू महाराजांना आणणं, शाहू महाराजांच्या बरोबर इतर ताराराणींच्या बरोबर तडजोडी आहेत, वेगवेगळ्या सरदार मंडळींबरोबर संघर्ष आहेत, मग पेशवेपद निर्माण करणं आहे, दुसऱ्या पेशव्यांची नेमणूक आहे, इतर सेनापतींची नेमणूक आहे, आणि अशा ज्या महत्वाच्या संघर्षाचे काळ आहेत या सगळ्यांमध्ये दमाजी थोरात असतील त्यांच्याबरोबरचा संघर्ष असेल, त्यानंतर त्या काळातली इतर अत्यंत महत्वाचे सरदार मंडळी जे आहेत की ते
आपण म्हणतो मल्हारराव होळकर असतील, राणोजी शिंदे असतील, मल्हार बाबा असतील, या सगळ्यांच्या नंतरचे आणि आधीचे या सगळ्यांबरोबर पिलाजीरावांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि प्रसंगी वेगवेगळे पिलाजीराव गायकवाडांच्या बरोबर ह्या सगळ्यांबरोबर खूप मोठ्या मोठ्या प्रसंगात त्यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. आणि एक जिथं संघर्षाचा काळ आलाय तिथं तडजोडीची भूमिका घेऊन, मुत्सद्देगिरीची भूमिका घेऊन त्यांनी या स्वराज्यासाठी आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे. जिथून आपण सुरुवात केली होती, आता आपण त्या मुद्द्याकडे येऊ की अनेक जणांना प्रश्न असा आहे की जे समूहशिल्प जे आहे नांदेड सिटीमध्ये, ते समूहशिल्प नेमकं कसं उभं राहिलंय किंवा कोणाचं आहे, तर ह्या समूहशिल्पाच्या निर्मितीबाबत किंवा स्थापना कशी झाली त्याबद्दल सांगा. नक्कीच. आता आपण नांदेडचं थोडी माहिती आपल्याला सांगतो की नांदेड हे गाव मूळ म्हणजे शिवाजी महाराजांच्याकडे होतं. त्यांची पाटीलकी काही काळ इथं होती. शिवाजी महाराजांच्या नंतर ती पाटीलकी इथे जे आहेत फर्जन म्हणजे भोसलेंच्याच भाऊबंदकीतले एक जण आहेत, त्यांच्याकडे ती आली, बकाजी फर्जन म्हणून. तर त्या बकाजी फर्जनानंतर निम्मी पाटीलकी घुले आणि निम्मी पाटीलकी जाधवराव असा ह्यांच्याकडे तिचा वाटप झालेला मूळ दस्त आहे. तर ह्या दस्तामध्ये पिलाजीराव हे युद्धावरही असायचे आणि युद्धामध्ये केलेल्या लढायांमध्ये केलेल्या पराक्रमाचा एक खूप मोठा वारसा त्यांच्याकडे होता. म्हणून अशा पराक्रमी माणसाचा एक इतिहास आहे, एवढ्या मोठ्या केलेल्या कामगिरीचा इतिहास आहे. तर या माणसाचं एक नांदेड सिटी ही जेव्हा एक रहिवासी प्रकल्प एवढा मोठा होतोय, जागतिक दर्जाचं इथं एक सिटी उभी राहते. ही सिटी ह्या भागातले बांधकाम व्यावसायिक डेव्हलपर सतीशदादा मगर यांनी ही सिटी उभी केली आहे. त्यांना आमच्या वडिलांनी सांगितलं की अशा पराक्रमी माणसाचं एक स्मारक व्हावं. आमचे वडील विक्रमसिंह जाधवराव त्यांनी आणि काकांनी आमच्या सर्वांची इच्छा होती की पिलाजीरावांचं एक योग्य स्मारक या ठिकाणी व्हावं. तर ह्या त्यांच्या विनंतीला सतीशदादा मगर यांनी सांगितलं की बाबा इतिहासाचा मला पुरावा पाहिजे, काय गोष्ट आहे काय नाही. मग त्यांना जेव्हा आपण हे सर्व त्यांच्या कामगिरीचे पुरावे दिले, जेव्हा त्यांना त्याच्याबद्दलची एक व्यवस्थित त्यांनी माहिती एका इतिहासकारांकडनं घेतली, त्यावर एक समिती नेमली त्यांनी. त्या समितीने पूर्ण माहिती घेऊन एक छोटा व्हिडिओ तयार करून ती पूर्ण माहिती मगर साहेबांना दिली. आणि मग मगर साहेबांनी त्यांच्या पराक्रमाला साजेसं असं त्या काळातलं सर्वात मोठं शिल्प पिलाजीराव जाधवराव स्वतः नेतृत्व करताना एक 12 घोडेस्वार युद्धावर निघालेत, असं अतिशय प्रेरणादायी आपल्या सर्वांना इतिहास जागरूक करणारं असं सगळ्यात मोठं शिल्प या ठिकाणी उभं केलं. आणि आजही आपण जेव्हा नांदेड सिटीत येतो तेव्हा ही पराक्रमाचं हे शिल्प, तुम्हाला प्रेरणा देणारं शिल्प इथं बघितल्यानंतर आपल्या सर्वांनाच ते एक अभिमानाची गोष्ट दिसती. असं हे स्मारक इथं पिलाजीरावांचं उभं राहण्याची ही सगळी गोष्ट आहे. आणि यामध्ये मोलाचं काम हे सतीशदादा मगर यांनी केलेलं आहे. त्यांनी ते शिल्प खूप वेगळ्या उंचीचं बनवलेलं आहे आणि खूप व्यवस्थित माहिती घेऊन सगळं व्यवस्थित करू. आणि हे शिल्प घडवणारे भगवान रामपुरे सर आहेत, जे सोलापूरचे आहेत. त्यांनी हे शिल्पकारांनी हे शिल्प बनवलेलं आहे. आणि दरवर्षी 3 जुलैला आम्ही या शिल्पाला अभिवादन करण्यासाठी गावातली प्रमुख मंडळी जमत असतो. समस्त ग्रामस्थांनी सुद्धा ते शिल्प होण्यासाठी आम्हाला सर्वांना मदत केलेली आहे. आणि या शिल्पाचं अनावरण जे आहे ते पवार साहेबांनी 2017 मध्ये दसऱ्याच्या दिवशी केलेलं आहे. आणि असं हे शिल्प भव्य दिव्य उभं राहिलेलं आहे. असा या शिल्पाचा इतिहास. शिल्प आहे ते कशापासून बनवलेलं बेसिकली? तर ह्या शिल्पामध्ये पिलाजीराव जाधवरावांचा जो पुतळा आहे तो ब्रॉन्झचा आहे, पंचधातूचा, म्हणजे आपण ब्रॉन्झचा म्हणतो तसा आहे. आणि इतर जे पुतळे 11 आहेत ते फायबरचे आहेत. असं ते शिल्प आहे. आणि त्याला वेग ही एक आपण पंचमहाभूतांपैकी जे हवा, पाणी, आपण भूमी हे जे म्हणतो त्यापैकी वेग ह्या धर्तीवर तुम्ही ते शिल्प साकारलेलं आहे. आणि त्या शिल्पाकडे बघितलं की एक वेग आहे, एक आवेगाने निघालेले आहेत, असं त्या वायू हा तिथला मेन हे धरून ते शिल्प तयार केलेलं. तुम्ही स्वतः काय करता ते सांगा एकदा. कारण आम्ही नांदेड सिटीमध्ये आम्ही सर्व शेतकरी मंडळी होतो. या सर्व शेतकरी मंडळांनी एकत्र येऊन
ही सिटी सतीशदादांसारख्या एक अतिशय विश्वासू माणसाकडं हे देऊन त्यांना जुना अनुभव मगरपट्टा सिटीचा होता आणि तेही शेतकरी परिवारामधून आलेले आहेत. ते बोलत नाहीत कधी, पण त्यांचाही वारसा खूप मोठा आहे. त्यांचे जे काका आहेत त्यांनी मार्केट कमिटी उभी केलेली आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यांनी उभी केलेली आहे. आपल्या भागातला एक हवेली तालुक्यातला यशवंत सहकारी साखर कारखाना हा जो आहे तो सतीशदादा मगर यांचे काका अण्णासाहेब म्हणजे मगर असं म्हणायचे आणि अण्णासाहेब मगरांनी हा सर्व केलेलं आहे. अशा त्यांचा वारसाही खूप मोठा आहे आणि त्याच मगर साहेबांनी ही सिटी उभी केलेली आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या विश्वासाला त्यांनी आजपर्यंत न्याय दिलेला आहे. एवढंच बोलतो. तुम्ही स्वतः आणि व्यवसाय काय आम्ही करताय? सगळे सामाजिक काम शेतीनंतर तुम्ही कसं करताय? आम्ही आता सामाजिक तर काय ठीक आहे, जे जमेल असेल ते करत असतो, पण महत्वाचा विषय असा आहे की ह्या सिटीच्या निर्मितीनंतर आम्हाला ज्या सगळ्या क्षेत्रातला खुला झालाय या सिटीनंतर काय आपण व्यावसायिक झालो. आम्ही बांधकाम व्यवसाय करायला लागलो. इंडस्ट्रियल गोडाऊन ज्यांना पाहिजे असतील त्यांना इंडस्ट्रियल गोडाऊन देता यायला लागले आणि त्याबरोबर आमचे परिवर्तन म्हणून सामाजिक संस्था आहे, त्यात आमचे जीवाभावाचे बरेचसे मित्रमंडळी आहेत. हे सगळे म्हणून आम्ही एक जमेल तसं शैक्षणिक आणि शाळा आणि विद्यार्थी हे केंद्रबिंदू धरून परिवर्तन संस्था ही एक काम करत असते. त्यांना सायकल वाटप असेल, वह्या असतील, पुस्तकं असतील किंवा एक युवा परिषद दरवर्षी घेतली जाते. काही महत्वाच्या मान्यवरांशी बोलून त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला जातो. म्हणजे छोटे मोठं काम, असं काही सामाजिक नाही म्हटलं तरी एक छोटं मोठी काही गोष्टी आपण करत असतो. आणि लवकरच या नांदेड सिटीमध्ये आमचे बंधू अमरसिंह जाधवराव जे आहेत यांनी एक संकल्पना मांडलेली होती. त्यांनी एक इथं लागणारं 350 बेडचं सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ते आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ते लवकरच 7 ते 8 महिन्यात 10 महिन्यात त्याचा लोकार्पण सोहळा होईल, त्याचं होईल. तर ह्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं नाव त्यांनी सुभेदार सरदार पिलाजीराव जाधवराव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असं देऊन हा जो वारसा आहे तो अतिशय वेगळ्या उंचीवर न्यायचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचा आमच्या सर्व जाधवराव मंडळींनाही खूप म्हणजे असा अभिमान आहे. असं ते काम आहे आणि ह्या नावामुळं आणि ह्या हॉस्पिटलमुळं एक वेगळी सेवा करण्याची, एक प्रामाणिक सेवा करण्याची, जरी हॉस्पिटल प्रायव्हेट असलं तरी तिथं काम हे सामाजिक होईल असं आम्ही तुम्हाला नक्कीच त्याची ग्वाही देतो. कारण त्याचं नेतृत्व म्हणजे त्या हॉस्पिटलची संपूर्ण जबाबदारी आमच्या फॅमिली डॉक्टर सतीश त्रिवेदी सर यांचे चिरंजीव कार्डिओलॉजिस्ट आशिष त्रिवेदी सर यांनी घेतलेली आहे. एवढं सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. नमस्कार सर, धन्यवाद. तुम्ही तर खूप वेळ दिला. तर आपण पाहतोय की थोडस भाऊक पण झालो. हो, तुम्ही ते सगळं जाणवतंय, त्यामुळे जाणवतंय या शेवटच्या प्रसंगामध्ये. हो, तर आपण पाहिलं की पिलाजीराव जाधव हे शाहू महाराजांच्या सोबत ज्या वेळेला उभा राहिले तर तो स्वराज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा काळ होता. खरं तर संक्रमणाचा काळ होता. पुढे जाऊन शाहू महाराजांनी स्वराज्याचं मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण केलं आणि हे स्वराज्याचं मंदिर एका अर्थानं उभा राहण्याचं काम हे शाहू महाराजांच्या काळामध्ये झालं. मात्र या मंदिराच्या पायामध्ये पिलाजीराव जाधव असतील किंवा अन्य अनेक सरदार आहेत ज्यांचा इतिहास आज कदाचित अनेकांना माहिती नसेल, परंतु तो इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे. म्हणूनच आम्ही आज पिलाजीराव जाधव यांचा जो इतिहास आहे तर तो समोर आणण्याचा प्रयत्न समीर जाधवराव यांच्या माध्यमातून आपण केलेला आहे. याबद्दल या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला ह्या सगळ्या इतिहासाबद्दल माहिती होती का? आणि तुम्हाला आणखी अन्य कुठल्या असे सेनानी आहेत किंवा सरदार आहेत किंवा अशी जी घराणी आहेत त्यांचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुर्तास थांबूयात आपण इथंच. धन्यवाद.